नमस्कार, बातमी जनतेच्या कर्णधार न्यूज। हे लता कस्तुरीचं झाड आहे। हिला कस्तुरी भेंड पण म्हणतात, रानभेंडी पण म्हटलं जातं याला। आणि याच्यामध्ये अशा पद्धतीची जी काही भेंडी आहे तर त्याच्यामधून अशा बिया येतात। तर या बियांना मुष्कदाणा म्हटलं जातं। बाजारामध्ये मुष्कदाणा नावाने या कस्तुरी भेंडीच्या किंवा लता कस्तुरीच्या अशा बिया बाजारामध्ये विकल्या जातात। तर या बियांचा उपयोग सेक्स टॉनिक म्हणून चांगला होतो। इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि सगळ्या प्रकारचे सेक्स डिसऑर्डर्स याच्यामध्ये या बियांचा उपयोग होतो। 2.5 ग्रॅम पावडर मुष्कदाण्याची सकाळ संध्याकाळ दोन्ही जेवणाच्या आधी दुधातून घेतली की स्पर्म काउंट पण चांगला वाढतो। आणि त्याच जोडीला ब्लोटिंग होणं, डायजेशनच्या तक्रारी, पोटगच्च होणं, छातीत धडधड होणं, अन्नपचन व्यवस्थित न झाल्यामुळे, तर या सगळ्या तक्रारींमध्ये पण 2.5 ग्रॅम पावडर कोमट पाण्यातनं दोन्ही जेवणाच्या मध्ये घेतली की त्याने ब्लोटिंग कमी होतं, डायजेशन चांगलं होतं, लघवीला स्वच्छ होते। बऱ्याच लोकांना लघवीला अडखळत होते, थांबून होते, तर त्याच्यामध्ये पण लघवी स्वच्छ होण्यासाठी या बियांचा उपयोग चांगला होतो। ॲक्ने, ड्राय स्किन मध्ये पण चांगला उपयोग होतो, म्हणजे पिंपल्स मध्ये या वनस्पतीत चांगला उपयोग होतो। पानं जी आहेत ती भेंडीसारखीच आहेत, फळं जी आहेत ती भेंडीसारखी फक्त छोटी, म्हणून हिला रानभेंड पण म्हणतात आणि कस्तुरी भेंड म्हटलं जातं। कॉफीला फ्लेवर आणण्यासाठी पण या बियांचा उपयोग चांगला होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो उपयोग आहे या वनस्पतीचा किंवा या बियांचा, मुष्कदाणाचा, तर तो म्हणजे स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, डिप्रेशन याच्यामध्ये ही वनस्पतीचं काम खूप चांगलं होतं।